नमस्कार मंडळी. तर आज आपण बिना भाजणीची चकली बनवणार आहोत. या ठिकाणी 2 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. त्याच वाटीच्या मापाने कढईमध्ये 4 वाटी पाणी घालायचे, 1 चमचा मीठ घालायचे, 4 चमचे तूप घालायचे. या ठिकाणी पाण्याला उकळी आली की थोडा थोडा करून आपल्याला रवा वैरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हा रवा आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 4 वाटी तांदळाचं पीठ घालणार आहोत. पीठ घालून घेतलंय, तर त्याच वाटीच्या मापाने तांदळाचं पीठ घालायचे आपल्याला. आता यामध्ये तीळ, ओवा, धना पावडर, लाल तिखट, हळद, मीठ घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पाणी लगेच घालायचं नाही, लागलं तर वरून गरम पाणी घालायचं आणि अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. सोऱ्याला थोडंसं तेल लावायचे आणि मस्त अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत. ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी अशा पद्धतीच्या चकल्या नक्की बनवून बघा. अगदी अर्ध्या तासामध्ये ह्या चकल्या तुम्ही बनवू शकता. आणि आता आपण चकल्या तळून घेणार आहोत फुल गॅसवरती. मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा.